नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज दिव्यांग आणि अपंग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। कारण आता दिव्यांग नागरिकांना लागणाऱ्या अनेक शासकीय सेवा आणि योजना फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत। नेमकं काय नवीन सुरू आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची अपडेट आपण समजून घेऊया। मित्रांनो, ही माहिती आजच्या ताज्या वृत्तपत्रांमधून समोर आली आहे। दिव्यांग बांधवांसाठी एक मोठं पाऊल उचलत प्रशासनाने अशी व्यवस्था सुरू केली की आता फक्त तुमचा UDID नंबर टाकला की तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय योजना लगेच स्क्रीनवर दिसणार आहेत। म्हणजे वेगवेगळ्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही। कोणती योजना तुमच्यासाठी आहे, अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा मिळणार हे सर्व एका ठिकाणी सहज पाहता येणार आहे। आता या संपूर्ण उपक्रमामागची मुख्य माहिती बघितली तर राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग नागरिकांसाठी खास आणि वापरण्यास सोपं असं नवीन ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप तयार केलं आहे। या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आलं। यामागचा उद्देश एकच, दिव्यांग बांधवांना शासकीय सुविधा मिळवताना होणारा त्रास कमी करणे आणि सर्व सेवा डिजिटल पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे। या नव्या पोर्टलमुळे तब्बल 26 वेगवेगळ्या सुविधा आता एका प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत। म्हणजे योजना शोधणं, अर्ज करणं आणि माहिती मिळवणं सगळं काम आता सोपं आणि जलद होणार आहे। विशेष म्हणजे ही वेबसाईट आणि ॲप दिव्यांग नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे। त्यामुळे वापरताना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांसाठी ही सेवा खूप मोठा आधार ठरणार आहे। आता मित्रांनो, पुढची महत्त्वाची माहिती समजून घेऊया। शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं हे दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ खास दिव्यांग बांधवांच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेलं आहे। या पोर्टलमध्ये अतिशय सोप्या आणि वापरायला सहज अशा 2 प्रमुख पर्यायांची व्यवस्था करण्यात आली। या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना लागणाऱ्या सर्व सुविधा, शासकीय योजना आणि आवश्यक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट शोधण्याचा किंवा कार्यालयात जाण्याचा त्रास आता कमी होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पोर्टल फक्त ऑनलाईन सेवा देण्यासाठी तयार केलेलं नाही, तर दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा मोठा प्रयत्न मानला जात आहे। दिव्यांग नागरिकांनाही सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगता यावं, त्यांना त्यांच्या हक्काच्या योजना वेळेवर मिळाव्यात, याच उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की शासनाच्या सर्व योजना या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या वेबसाईटचा नेमका फायदा काय होणार? तर मित्रांनो, सर्वात मोठा फायदा म्हणजे दिव्यांग बांधवांना त्यांच्या सर्व योजना आता एका क्लिकवर पाहता आणि अर्ज करता येणार आहेत। योग्य योजना शोधण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी वेळ वाया जाणार नाही। त्यामुळे हे संकेतस्थळ दिव्यांग नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं साधन ठरणार आहे। यासोबतच एक मोठा बदल करण्यात आला आहे। आधी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्र जमा करावी लागत होती, पण आता बहुतांश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे। जर तुमचं आधार कार्ड आणि UDID कार्ड एकमेकांशी लिंक असेल तर योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। म्हणजेच मधल्या प्रक्रिया कमी होऊन लाभ थेट आणि जलद मिळणार आहे। आता विशेष म्हणजे ज्यांना टायमिंग करण्यात अडचण येते अशा दिव्यांग बांधवांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे। या पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आणि व्हॉइस नोट सुविधा देण्यात आली आहे। त्यामुळे बोलूनही माहिती मिळवता येणार आहे किंवा अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। यामुळे डिजिटल सेवा वापरणं आता आणखी सोपं आणि सर्वांसाठी सुलभ होणार आहे। आणखी एक महत्त्वाची आणि खूप उपयोगाची सुविधा या पोर्टलमध्ये देण्यात आलेली आहे। अनेक दिव्यांगांना मोबाईलवर टायपिंग करणं कठीण जातं, हे लक्षात घेऊन या सिस्टीममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। म्हणजेच आता माहिती मिळवण्यासाठी किंवा मदत घेण्यासाठी टायमिंग करण्याची गरज नाही, बोलून किंवा सोप्या पद्धतीने संवाद साधूनही सेवा करता येणार आहे। त्यामुळे डिजिटल सेवा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी सुलभ होणार आहे। याचबरोबर या पोर्टलमुळे आणखी एक मोठा फायदा होईल। बनावट किंवा एकाच व्यक्तीने वारंवार लाभ घेण्याच्या प्रकारांना आळा बसेल, कारण सर्व माहिती एकाच सिस्टीममध्ये नोंदवली जाणार आहे। तसेच दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारी रुग्णालय आणि मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था देखील या प्लॅटफॉर्मवर एकत्र जोडण्यात आल्या आहेत। त्यामुळे आपल्या परिसरात कोणती संस्था मदत करते किंवा कोणते हॉस्पिटल उपलब्ध आहे हे शोधणं आता खूप सोपं होईल। आता राज्यातील आकडेवारीकडे आपण जर पाहिलं
तर ही सुविधा मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरणार आहे हे लक्षात येतं. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त दिव्यांग नागरिक होते, जे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 2.7% होते. त्यांच्यानंतरच्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण आणि शहरी भागात दिव्यांगांची संख्या वेगवेगळ्या प्रमाणात आढळून आली. पूर्वी अपंगत्वाचे केवळ 7 प्रकार मान्य होते, पण आता त्यांची संख्या वाढवून 21 प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या वाढून तब्बल 54,61,000पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे 4.8% नागरिकांना या नव्या पोर्टलचा थेट फायदा होणार आहे. जवळपास 50 लाखांहून अधिक दिव्यांग बांधवांना आता योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ मिळवणं खूप सोपं होईल. फक्त तुमचा UDID नंबर टाकला की तुमच्यासाठी पात्र असलेल्या सर्व योजना लगेच दिसतील आणि त्या योजनांचे आर्थिक लाभ UDID आणि आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा होतील. म्हणून मित्रांनो, ही बातमी दिव्यांग बांधवांसाठी खरोखरच आनंदाची आणि दिलासा देणारी आहे. कारण येत्या काळात हे पोर्टल पूर्णपणे सुरू झाल्यानंतर शासकीय मदत मिळवणं अधिक जलद, पारदर्शक आणि सोपं होईल. शासनाच्या योजना मिळवण्यासाठी लागणारा वेळ, धावपळ आणि अडचणी आता मोठ्या प्रमाणावर कमी होतील. आता पुढची महत्त्वाची अपडेट विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. अनेक लाभार्थ्यांना ही रक्कम आधीच मिळालेली आहे. आता विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे 2026 वर्षात पेन्शनचे हप्ते पूर्वीपेक्षा लवकर जमा होण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेआधी जमा झाला आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याची रक्कमसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचली आहे. फेब्रुवारीचा हप्ता वितरित झाल्यानंतर काही दिवसातच मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मार्च महिन्याचा हप्ता मंजूर प्रक्रियेत असला तरीसुद्धा अद्याप कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाच्या पोर्टलवरून लाभार्थ्यांना अधिकृत SMS माध्यमातून माहिती दिली जाते. साधारणपणे हप्ता वितरित होण्याच्या आधी लाभार्थ्यांना संदेश पाठवला जातो, ज्यामध्ये वितरणाची तारीख आणि कालावधी नमूद केलेला असतो. या काळात पोर्टलची प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही वेळ सेवा तात्पुरती बंद देखील असू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यापूर्वीही अशी निश्चित तारीख जाहीर करण्यात आली होती आणि त्यानुसारच रक्कम खात्यात जमा करण्यात आली. त्यामुळे अधिकृत संदेश येईपर्यंत संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल जी नवीन अपडेट समोर येत आहे ती समजून घेऊया. यावेळी हप्ता जमा होण्याची तारीख मागील महिन्यासारखी अगदी तशीच असेल असं नाही. म्हणजे फेब्रुवारीला ज्या दिवशी पैसे आले त्याच दिवशी मार्चचा हप्ता येईल असं निश्चित नाही. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता साधारणपणे 7 मार्चच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. त्यामुळे 7 मार्चलाच पैसे नक्की जमा होतील असं समजू नका. शासनाकडून अंतिम घोषणा किंवा अधिकृत अपडेट येईपर्यंत ही केवळ संभाव्य तारीख मानली जात आहे. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे वितरण लवकरही होऊ शकतं किंवा थोडा उशीरही लागू शकतो. मात्र काळजी करायची काहीच गरज नाही. जेव्हा शासनाकडून अधिकृत नोटिफिकेशन, सूचना किंवा लाभार्थ्यांना SMS येण्यास सुरुवात होईल तशी सर्वात आधी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे अशा महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचणार नाही. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.